आता सीईटीच्या एक्झाम मध्ये पर्सेंटाईल कसे काढतात हा क्वेश्चन ना बऱ्याच विद्यार्थ्यांना असतो आणि सगळीकडेच असेल हा, कारण आता हा फक्त सीईटी काय पीसीबी पीसीएम साठी नाही आहे, पूर्ण महाराष्ट्रात सीईटी होते त्याच्यासाठी हे बेसिक रूल्स आहेत. आता काय वाटतं मुलांना की पेपर टफ आहे, पेपर इझी आहे, मग काही क्वेश्चन्स कॅन्सल झाले तर मग काय फायदा होणार, कुणाला तोटा होणार. एखाद्याचा पेपर खूप अवघड असेल तर त्याला असं वाटतं की इझी पेपर पडणाऱ्यांना चांगले पर्सेंटाईल पडतील कारण त्यांना चांगले मार्क्स असतात. हे बरेच क्वेश्चन आहेत, आता हे सगळे क्लिअर करू. कारण काय झालंय की पेपर इझी असला तर फायदा होतो, टफ असला तर होत नाही, किंवा असे वेगवेगळे बरेच व्हिडिओ आहेत आणि त्यामुळे मुलांना थोडीशी फार भीती वाटते. आणि जो 27 एप्रिलचा पीसीएमचा जो पेपर होता त्यात बऱ्याच क्वेश्चन चुकलेले, त्याची री एक्झाम तर लागले, किंवा चुकले तरी जास्ती क्वेश्चन असते तर काय फरक पडला असते, थोडंसं क्लिअर करू जेणेकरून मनातली भीती जाईल. कारण काय होतंय, नॉलेज नसल्यामुळं काय होतं की लोक ते डिलिव्हर झालेलं आहे पुढं आणि मग म्हणतात की हे असं झालंय, मग आमचा स्कॅम झालाय, आमचा फ्रॉड झालाय, मग आम्ही रिचेकिंग वगैरे असं काहीतरी करू का, असे बरेच क्वेश्चन येतात आणि विनाकारण एक 15-20 दिवस त्यातच जातात. मग त्यासाठी आपण मेन मुद्द्यावर येऊ की बाबा पर्सेंटाईल कसे काढतात हे क्लिअर कट बघतो. असं बघूया की तुम्ही दुसऱ्यांना शिकवू शकताय, नाहीतर काय व्हायला लागले, पोरं रंकाळ्यावर बसल्यात आणि माझे पर्सेंटाईल किती येतील हे विचार करायला लागल्यात. रंकाळा म्हणजे काय, कोल्हापूरमध्ये असेल बघा, निवांत मस्त बसण्यासाठी. ओके, पहिला पॉईंट. आता बेसिक फॉर्म्युला लिहू की पर्सेंटाईलचा फॉर्म्युला काय असतो की नंबर ऑफ कॅन्डिडेट विथ अ स्कोर लेस दॅन इक्वल टू युअर स्कोर. म्हणजे तुम्ही पेपरला बसलाय, कुठल्या पण शिफ्टला बसला, समजा एका शिफ्टला बसलाय, तुम्हाला 130 मार्क्स आहेत, ठीक आहे. 130 पेक्षा किती मुलं कमी आहेत म्हणजे मागे आहेत तुमच्यापेक्षा हे काढलं जाईल. समजा एका पेपर तुम्ही ज्या बसलाय त्याला 40,000 कॅन्डिडेट आहेत त्या शिफ्टला, ठीक आहे. 40,000 मधले 36,000 कॅन्डिडेट तुमच्यापेक्षा मागे आहेत. कुठे, तुम्हाला 130 मार्क्स पडलेत त्या शिफ्टला आणि 36,000 तुमच्यापेक्षा मागे आहेत. बसले टोटल किती, टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट 40,000. ओके, कॅन्सल केला, हा 10 हा 9 0.9 इंटू किती आहे 100, म्हणजे तुमचे आले 90 पर्सेंटाईल मार्क्स. क्लिअर, हे तर कळालं. म्हणजे तुमच्यापेक्षा किती विद्यार्थी मागे आहेत याला टोटल नंबर ऑफ स्टुडंटनं त्या शिफ्टच्या डिवाइड करायचं आणि डिवाइड केल्यानंतर जो काय नंबर येतो त्याला 100 न मल्टिप्लाय करा, तुमची पर्सेंटाईल आली. हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी पर्सेंटाईल काढली जाईल. कुठं, त्या शिफ्टला बसलेले 40,000 विद्यार्थी बसले असतील तुमच्या शिफ्टला तर 40च्या 40,000 विद्यार्थ्यांची पर्सेंटाईल काढली जाणार. हा, आता काही विद्यार्थ्यांची पर्सेंटाईल सेम येणार, ऑब्विसली येणार का, मार्क्स सेम पडले असतील तर. 130 जवळपास समजा 50 विद्यार्थ्यांना पडले तर त्यांची पर्सेंटाईल त्यामध्ये सेम येणार. म्हणजे आता इथं परत सांगतो, सेपरेट पर्सेंटाईल फॉर सेपरेट शिफ्ट म्हणजे काय आहे, प्रत्येक शिफ्टच्या विद्यार्थ्यांची पर्सेंटाईल काढली जाईल. म्हणणार मग त्यानं काय होणार आहे, पेपर वेगळा असतो त्यामुळे प्रत्येकाची पर्सेंटाईल पण वेगळी येईल. तिकडे तुम्ही ज्या शिफ्टला बसलाय त्यातल्या 40,000च्या 40,000 स्टुडंटचा पर्सेंटाईल काढला जाणार. हे तर क्लिअर झालं, ठीक आहे. तुम्ही बसलेला समजा पहिल्या शिफ्टला, दुसऱ्या शिफ्टला पण 40,000 बसलेत, त्या सगळ्यांची पर्सेंटाईल काढली जाणार. म्हणजे प्रत्येक शिफ्टला सगळ्या विद्यार्थ्यांची पर्सेंटाईल काढली जाणार. ती थेरॉटिकल कुठे येईल, 0 पासून 100 पर्सेंटाईल पर्यंत. आता हे फक्त जस्ट एक्झाम्पल देतोय, 100 पर्सेंटाईल कधी येते काय ते पुढे बघूया. म्हणजे मी सांगतोय सेपरेट पर्सेंटाईल फॉर सेपरेट शिफ्ट, कधीही सगळ्या विद्यार्थ्यांची मिळून पर्सेंटाईल काढली जात नाही, प्रत्येक शिफ्टच्या विद्यार्थ्यांची वेगळी पर्सेंटाईल काढली जाईल. असं नाहीये की 4 लाख विद्यार्थी बसलेत आणि 0 पासून 100 पर्यंत सगळ्यांची पर्सेंटाईल नाहीये, शिफ्ट नुसार पर्सेंटाईल निघते. ओके, पुढे एक्झाम्पल बघा की 10 शिफ्ट 4 लाख स्टुडंट्स. म्हणजे आपण एक्झाम्पल घेतलं की 4 लाख विद्यार्थी बसलेत, 10 शिफ्ट होतात. ओके, आणि मग एक एक्झाम्पल आता जसं घेतलंय 40,000 स्टुडंट फॉर शिफ्ट. समजा तुम्ही थर्ड शिफ्टला गेला, थर्ड पेपर होता तुमचा, थर्ड शिफ्टला गेला, थर्ड शिफ्टला कोण बसली, अंजली, ठीक आहे. अंजली बसली, अंजलीला मार्क्स मिळाले 120. मग अंजलीच्या 120 मार्कां एवढे किंवा तिच्यापेक्षा मागे असणारे किती विद्यार्थी निघाले आपण समजूया, 38,000. अबे कलर काय बदलालाय, टोटल स्टुडंट किती होते 40,000. मग इंटू काय करायचं 100, म्हणजे हे किती येते, हे कॅन्सल कॅन्सल, 19 20 95 पर्सेंटाईल आलेले, अंजलीचे 95 पर्सेंटाईल आले. क्लिअर, इंटू 100 केलं
95% अंजलीला मिळाले. अंजली बसलेली कुठल्या शिफ्टला? थर्ड शिफ्टला. 120 मार्क्स मिळाले. समजा कोण होता एक फर्स्ट शिफ्टला बसलेला आणि फर्स्ट शिफ्टला त्याला स्कोर पण 120. कोण बसला? पप्पू. हा पप्पू. पप्पू कोण आहे? असू दे कोणता, त्याला पण 120 मार्क्स मिळाले. पण तिथं काय झालं, पप्पू पेक्षा 36,000 मुले मागे होती. टोटल पप्पूच्या ब्रांचला पण काय शिफ्टला पण 40,000 होती इंटू 100. आताच कॅल्क्युलेशन केलेलं, ह्याला आले 90%. म्हणजे काय, अंजली आणि पप्पू वेगवेगळ्या शिफ्टला बसले, मार्क पडले सेम, पण पर्सेंटाईल किती आली? अंजलीची आली 95, पप्पूची आली 90. रिझन काय? हा पेपर पप्पूचा होता, शिफ्ट 1चा जरा सोपा होता. का? कारण जेवढे मार्क्स अंजलीच्या शिफ्टला पडले 120 अंजलीला, तेवढेच मार्क पडले असले, पण त्याच्यापेक्षा मागे फक्त किती आहे? 36,000. म्हणजे 4,000 स्टुडंट फर्स्ट शिफ्टला 120 पेक्षा जास्त आहेत. थर्ड शिफ्टला अंजलीच्या 120 पेक्षा पुढे किती आहेत? फक्त 2,000. 38,000 मागे आहेत. म्हणजे अंजलीचा पेपर थोडा टफ होता, म्हणून त्याची पर्सेंटेज जास्त आले. मग ह्यातनं कन्क्लुजन काय, की मार्क जरी सेम असले वेगवेगळ्या शिफ्टला, तर पर्सेंटेज वेगवेगळी येऊ शकते. ठीक आहे. आता सेम पर्सेंटेज यायला पप्पूला किती? तर 38,000. मग हा स्कोर समजा 130 लागेल. 130 मार्क्सला पप्पूच्या शिफ्टला 38,000 मुलं मागे होती ह्याच्या. इंटू 100 केले तर 95%. म्हणजे काय, पप्पूची शिफ्ट फर्स्ट होती, 130 मार्क्सला 95% आली. कारण का पेपर इझी होता मॅक्सिमम मुलांना. म्हणजे सेम पर्सेंटाईल असतील, सॉरी सेम मार्क्स असतील तरी वेगळ्या पर्सेंटेज येतात वेगळ्या शिफ्टला. हा कन्सेप्ट कळाला. पहिला काय सांगितला मी, कोणत्या शिफ्टला बसलाय त्या शिफ्टला नुसार सगळ्यांच्या मार्क्स नुसार पर्सेंटाईल काढली. ठीक आहे. प्रत्येक शिफ्टला पर्सेंटाईल वेगवेगळी येईल. ठीक आहे. मग काय बघा, एका शिफ्ट मधील प्रत्येक विद्यार्थी वेगळे पर्सेंटाईल मार्क्स घेतो जर सारखे मार्क्स नसतील तर. एका शिफ्ट मध्ये बसलाय, हा आता ह्या शिफ्ट मध्ये बसलाय. ठीक आहे. विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल मार्क्स काय असतात? एकाच शिफ्ट मधील प्रत्येक विद्यार्थी वेगळे पर्सेंटाईल मार्क्स घेतो. म्हणजे एका शिफ्टलाच बसलाय, समजा पहिल्या शिफ्टला बसलाय, मार्क्स वेगवेगळे असतील तर पर्सेंटाईल तुमचे ऑटोमॅटिक वेगळे येतात. हा ठीक आहे. आणि वेगवेगळ्या शिफ्टला मार्क जरी सेम असतील तर पर्सेंटाईल वेगळ्या आल्या. ठीक आहे. म्हणजे पहिल्या शिफ्टला 0 to 100 पर्सेंटाईल निघतील, दुसऱ्या शिफ्टला 0 to 100 पर्सेंटाईल निघतील. अशा जितक्या शिफ्ट होतील त्या प्रत्येक शिफ्टला 0 to 100 पर्सेंटाईल. थेरॉटिकल 0 पर्सेंटाईल येत नाहीत, डेसिमल पॉईंट 5 पर्यंत जातं. 100 पर्सेंटाईल कधी येते ते पुढे पाहतोय. म्हणजे प्रत्येक शिफ्टला थेरॉटिकली 0 पर्सेंटाईल इथून टू 100 पर्सेंटाईल मार्क्स जातात. असे सगळे किती 40,000 स्टुडंट प्रत्येक शिफ्टला बसल्यात, त्यामध्ये पर्सेंटाईल डिवाइड केलं जाईल. अशा 10 शिफ्ट झाल्या, 4 लाख विद्यार्थ्यांचे आले. ठीक आहे. आता पुढे जाऊन काय म्हणतोय, की इझी शिफ्ट होती, टफ शिफ्ट होती आणि काही क्वेश्चन कॅन्सल झालेले पण शिफ्ट होत्या. आता प्रत्येक शिफ्टला काय असतं माहिती आहे, काही क्वेश्चन कॅन्सल होतातच होतात. तुम्ही बघा पहिल्या शिफ्ट पासून घ्या, 27 एप्रिलचा जो पेपर होता तिथे जास्ती क्वेश्चन कॅन्सल झालेली, पण आता ती एक्झामच कॅन्सल केली, 5 मेला लावलेली आहे त्यांची. आपण एक्झाम्पल घेऊया की एक इझी शिफ्ट होती. इझी शिफ्टला काय झालं की बऱ्याच मुलांना मार्क्स पडले. मग त्यानं काय होणार, इझी शिफ्ट असल्यामुळे मार्क्स जास्ती पडले. मग म्हणतो मी इथं 140 मार्क्स पडणार एक विद्यार्थी होता, त्याच्या मागे किती विद्यार्थी आले? 140 पेक्षा जास्तीचे विद्यार्थी म्हणतो मी 5,000 आहेत. ठीक आहे. म्हणजे ह्याची पर्सेंटेज किती येणार तुम्ही काढू शकताय. 140 पेक्षा जास्ती किती आहेत? 5,000. म्हणजे मागे किती आहेत? 35,000. डिवाइड बाय 40 करा, म्हणजे ह्याची पर्सेंटाईल 90 पण येत नाही. टफ पेपरला काय झालं, 120 मार्क्सलाच काय 120 पेक्षा जास्ती 5,000 स्टुडंट्स आहेत. म्हणजे त्याच्या मागे किती आहेत? परत 35,000. पण मार्क्स किती आहेत बाळांनो? 120. म्हणजे टफ शिफ्टला 120 मार्क्स पडले आणि इझी शिफ्टला 140 मार्क्स पडले, तरी पर्सेंटाईल काय यायला लागल्या? सेम. आता मागाशी जे एक्झाम्पल घेतलं इथे बघा, हे सेम मार्क्सला पर्सेंटाईल वेगळी आली, पण वेगळे मार्क्स आहेत पण पर्सेंटाईल सेम यायला लागल्या. का? इझी पेपरला थोडेसे जास्ती मार्क्स जाणार विद्यार्थ्यांची, टफ शिफ्टला थोडेसे कमी मार्क्स येणार आहेत.
म्हणजे तुमची पर्सेंटाईल ठरते कशावरून, तुमच्या पुढे किंवा मागे किती विद्यार्थी आहेत. नॉर्मली मागचे मोजले जातात, तो फॉर्म्युला मी मागाशी सांगितला तसा. आता मी इथं काय 5000 पुढे आहेत म्हणजे मागे 35,000 आहेत, म्हणजे तुमच्या मागे किती विद्यार्थी आहेत हे चेक केले जाते. म्हणजे पेपर इझी असू दे टफ असू दे फरक पडत नाही की तुम्हाला काय चाललेत मार्क्सवर तुमचे पर्सेंटाईल ठरत नाही. तुमचे पर्सेंटाईल ठरतात किती, तुमच्या मागे किती विद्यार्थी आहेत. मग जर पेपर खूपच टफ निघाला तर कमी मार्कला पण चांगली पर्सेंटाईल येणार, कारण कुणालाच मार्क पडणार नाहीत. आणि पेपर खूप सोपा आला तर जास्ती मार्क पडून पण कमी पर्सेंटाईल येते. त्यामुळे तुमच्या मागे जितके विद्यार्थी असतील तसे पर्सेंटाईल. आता पुढचा पॉइंट की क्वेश्चन्स कॅन्सल झाल्यानंतर काय फरक पडतो. आता समजा एक 10 क्वेश्चन कॅन्सल झाले, ठीक आहे. 10 क्वेश्चन जर कॅन्सल झाले इंटू 2 म्हणतो मी, मॅथ्सचेच कॅन्सल झाले 20 मार्क्स, तर कितीचा पेपर 180चा, ठीक आहे. पण क्वेश्चन कॅन्सल करतात का, करतात, पण मार्क सगळ्यांना देतात. मग मी 180 मार्काचा पहिला पेपर पकडू, त्यात टॉप केला समजा कुणीतरी, कितीने केला 180 आउट ऑफ 170 मार्क्सला टॉप केला, आणि सगळ्यात लोवेस्ट म्हणतो मी 40 मार्क्सला केला. किती मार्क्स कॅन्सल केलेत, 20 मार्क्स. मग याने टॉपच केलाय ना, आणि ह्यानं शेवट केलाय. मग पर्सेंटाईल काढताना काय बघतात म्हणून सांगितलंय, तुमच्यापेक्षा मागे किती विद्यार्थी आहेत. मग जे क्वेश्चन्स कॅन्सल झाले त्याचे मार्क्स ऍड केले दोघांमध्ये, इथं 60 आला आणि इथं 190 आला. मग आता 170 केलं टॉप केलेला विद्यार्थी 190 ला पण टॉपच केला ना, त्याच्यामध्ये 20 ऍड केले. 40 ज्यानं सगळ्यात शेवटी आला त्याच्यात पण 20 ऍड केल्यानंतर तो पण शेवटीच आला. म्हणजे त्याच्या मागे असणारे तुमच्या एखाद्या पर्टिक्युलर मार्कांच्या विद्यार्थी बदलले का, नाही बदलले, सेम राहिले. म्हणजे क्वेश्चन कॅन्सल जरी झाली तरी पर्सेंटाईलवर काय फरक पडत नाहीये. मग तुम्ही म्हणणार मग ते कॅन्सल करण्यात अर्थ काय, अर्थ का क्वेश्चन चुकलेले, मग ते मार्क्स काय करायला पाहिजे, सगळ्यांनाच द्यायला पाहिजेत. कारण जर तसे मार्क दिले नाहीत तर पुढे प्रॉब्लेम येतो 100 पर्सेंटाईलच्या स्टुडंटला. मग तो असतो एखादा विद्यार्थी, तुम्ही म्हणणार एखाद्या विद्यार्थ्यासाठी हे नाही. आता लॉजिक सांगतो, जर क्वेश्चन कॅन्सल जरी केले 180 पैकी जरी दिले तरी पर्सेंटाईल सेम येते त्या, आणि 120 ऍड जरी केले, 20 ऍड केल्यामुळं पेपर झाला 200 मार्क्सचा, तरी पर्सेंटाईल सेम राहायला लागल्या. कारण टॉपरचा टॉपरच राहिला, सगळ्यात बॉटमला तो बॉटमच राहायला लागला. मग मार्क देण्याचं कारण आहे की 100 पर्सेंटाईल वाल्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट होतो. कारण ह्या सगळ्यांच्या बाकीच्या शिफ्ट 200 मार्कांच्या होत्या, हिची 180 मार्कांची झाली. पुढे तो प्रॉब्लेम काय येतोय हे कळालं. त्यामुळे शिफ्ट इझी असू दे टफ असू दे, क्वेश्चन्स कॅन्सल होऊ देत, काहीही फरक पडत नाही तुमच्या पर्सेंटाईलवर, ठीक आहे. कारण का ज्या रेसला पळायला लागलेत इझी शिफ्टची मुळे सगळी सेम पेपरला पळालेत, त्यांच्या पेपरनुसार त्यांची पर्सेंटाईल लागली, टफ पेपरवाल्यांची त्यांच्यानुसार लागली, आणि कॅन्सल क्वेश्चन झाली त्यांच्यानुसार लागली. म्हणजे प्रत्येकाची एक्झाम वेगळी होती. त्यामुळे एका शिफ्टचा दुसऱ्या शिफ्टवर कधीही फरक नाही पडत. ह्यांचे 50 क्वेश्चन कॅन्सल झाले म्हणून ह्यांना फरक काहीच पडणार नाहीये. ह्याचा इझी पेपर होता म्हणून टफ वाल्याला फरक नाही पडणार, किंवा याचा टफ होता म्हणून इझी वाल्याला फरक नाही पडणार. प्रत्येकाची शिफ्ट नुसार पर्सेंटाईल निघेल. मग क्वेश्चन किती पण कॅन्सल करू द्यात फरक काहीही पडणार नाहीये. हा, कॅन्सल झाल्यानंतर मात्र ते मार्क्स सगळ्यांना अवॉर्ड करावे लागतात. रिझन आहे की टॉपर काढणं थोडस गरजेचं असतं. पुढे बघू आपण तो. हा तर पॉइंट क्लिअर आहे. ओके, आता 100 पर्सेंटाईल कुणाला मिळतात. आता 100 पर्सेंटाईल तुम्ही म्हणणार सर मग प्रत्येक शिफ्ट मध्ये एक टॉपर आहे त्याला 100 पर्सेंटाईल मिळणार का. थेरॉटिकली नाही आणि प्रॅक्टिकली पण नाहीच. थेरॉटिकली कधी मिळतात हे बघू, पण खूप रेअर होत आहे की एक समजा 15 शिफ्ट झाल्यात 15च्या 15 टॉपर्स 100 पर्सेंटाईल नाही होत आहे. आता मी सांगतो, प्रत्येक शिफ्टचा एक टॉपर काढला जाईल. समजा 10 शिफ्ट झालेत, मग 10 शिफ्टचा टॉपर समजा इथं पहिल्या शिफ्टला 165 ला आला, दुसऱ्या शिफ्टला 170 ला आला, ही थोडीशी टफ होती 150 आला, लास्ट खूप इझी होती 180 ला आला. हे सगळे टॉपर्स आहेत त्यांच्या त्यांच्या शिफ्टनुसार. मग तुम्ही म्हणणार सर लॉजिकली टॉपरला 100 पर्सेंट यायला पाहिजे का. आता तरी म्हणणार की प्रत्येक शिफ्टला थेरॉटिकली 0 to 100 पर्सेंटाईल मार्क्स येतात. ऑब्विसली हे थेरॉटिकली आहे, पण तसं होत नाही. का होत नाही बघूया. आता आपण मानून काय जाऊ, हे टॉपर्स आले, ह्यांच्यापासून मेरिट चालू होईल खाली. प्रत्येक शिफ्टला 0 to 100 पर्सेंटाईलची मुलं तयार केली. मग 100 पर्सेंटाईल टॉपरला द्यायचे का, नाही बाळांनो. का माहितीये का, पेपरला प्रत्येक टॉप केला पण
टॉप करणाऱ्यासाठी पेपर कसा होता हे महत्वाचं आहे. समजा एक इझी शिफ्ट होती, इथे इझी शिफ्ट आहे 180 पाडले त्यानं, ठीक आहे. टफ शिफ्ट होती 170 पाडले त्यानं, असं तुम्ही म्हणाल. कारण का एकट्याला सायकल दिल्या आणि एकट्याला गाडी दिल्या 2 व्हीलर आणि एकट्याकडे फरारी आहे आणि म्हणलाय सा लावा रेस तिथं पोहोचा, पण सायकलवाला नेहमी स्लोच जाईल ना. पेपरच्या टफनेस नुसार पर्सेंटाईल निघणार हे तर मान्य करायला पाहिजे. इथं आपण बोललो तसं ह्याच्यानुसार ह्यानं पर्सेंटाईल काढली. पण टॉपर काढताना ना काय चेक केलं जातं माहितीये का, की जर का तुम्ही म्हणाल हा इतका पेपर इझी आहे का हो की 180, मग 180 किती जणांना पडलेत हे बघतील. पेपर टफ असेल तर त्यातला टॉपर कुठं आला 150 ला आला, पण इतका फरक पडणार आहे का, सहसा पडत नाही. जर सेम मार्क असतील टॉपरला, मी काय सांगतोय का, शिफ्ट काढल्या सेम मार्क असतील तर टॉपरला 100% दिले जातात. आणि समजा सेम मार्क नाहीत आणि सगळ्या शिफ्टचे टॉपर बघितले जातील आणि ज्याला सगळ्यात जास्त मार्क्स आहेत म्हणजे हा, याला 100% दिले जाणार. आणि ह्या बाकीच्यांना मग त्याच्या खाली कोण येईल, समजा हा 99.99, हा 99 पॉईंट असं काहीतरी येणार. म्हणजे सगळ्यात शिफ्टचे टॉपर बघितले जातील आणि त्या टॉपर मध्ये जो कोण हायेस्ट टॉपर आहे म्हणजे सगळ्यात जास्ती मार्क्स आहेत त्याला 100% दिले जातात. तुम्ही म्हणणार सर मग त्याचा पेपर थोडा इझी होता टफ होता, ते थोडस कन्सिडर केलं जात नाही. आता रिझन काय माहिती का, टॉप केला म्हणजे सगळ्या शिफ्टमध्ये त्यांना हायेस्ट मार्क पाडलेत, मग तो फेअरनेस आहे ना बाबा, फेअर चान्स दिला पाहिजे. हायेस्ट या सगळ्या शिफ्टमध्ये 100% घ्या. मग आता हे रँकिंग वर असतं. आता समजा हायेस्ट मार्क्स 180 चे समजा असले असे 2-3 तर सगळ्यांना 100% दिले जाणार का, दिले जाणार. का टॉपर आल्या 3 शिफ्ट मध्ये 3 टॉपर आले आणि सगळ्यांचे मार्क्स 180 आले, ठीक आहे. ह्या तिघांना पण 100% अवॉर्ड केले जातील. आणि जर एकच टॉपर असेल म्हणजे हायेस्ट मार्क त्याला 100% दिले जाणार, ठीक आहे. प्रत्येक शिफ्टचा टॉपर काढून. आता हु विल गेट 100%. आता तेच सांगितलं मी, ज्याला हायेस्ट मार्क आहेत एखाद्या शिफ्ट मध्ये त्याला 100% दिले जातात. ह्या 3 शिफ्टचे 3 टॉपर आहेत 195, 200, 193, 200 आहे त्यामुळे त्याला 100 आणि बाकीच्यांना हे 90. आता तुम्ही म्हणणार हे 99.96 काय, इथं मध्ये अजून कोणतरी असतील ना, मी फक्त हायेस्ट पकडा 100% टाका. पुढे मेरिट लिस्ट कशी बनवली जाते हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता काय प्रत्येक शिफ्टला 0 to 100% थेरॉटिकल गेलेत, मग असे प्रत्येक शिफ्ट मध्ये विद्यार्थी असतील ना, समजा 99.95 असणारे प्रत्येक शिफ्टला 10 शिफ्टला 10 विद्यार्थी आहेत, मग त्यांची मेरिट लिस्ट कशी बनवायची. कारण आता समजा सीओपी ला चाललेत, सीओपी ला सीट आहेत समजा TFWS च्या 3, ठीक आहे. एखाद्या ब्रांचला 3 TFWS च्या सीट आहेत आणि त्या 3 सीट कुणाला मिळायच्या, कारण समजा 99.99 वर असे 10 स्टुडंट आले समजूया, हे नंतर बघू जरा, ठीक आहे. मग ह्या 10च्या 10 मुलांनी अप्लाय केलाय, सीट तर 3च मिळणार आहेत, मग ह्या 10 मुलांमधले 3 कुठले द्यायचे हा फरक पडणार ना, विचार करायला लागणार, मार्क तरी सेम आहेत. मग आता ह्यांची पर्सेंट 99.5, ही ओपनला अप्लाय केलेत आणि ओपनला सीट तेवढ्या नाही आहेत समजा, मग कसं मिळणार. मग त्याच्यामध्ये पर्सेंटाईल जरी सेम असतील तर त्यांची मेरिट लिस्ट तयार करताना टाय ब्रेकरचा रूल लावला जाईल. टाय ब्रेकर म्हणजे काय, म्हणणार सर सुपर ओव्हर करणार आहेत का यांची, 1-2 क्वेश्चन परत सोडवाय द्या पेपरला, असं काही नाही होत. त्यांचा टाय ब्रेकरचा रूल लावला जातोय आणि टाय ब्रेकरचा रूल आहे पुढे आहे, एक विद्यार्थी सेम पर्सेंटाईल असतात, सॉरी अनेक विद्यार्थ्यांना सेम पर्सेंटाईल असतील तर पहिला कुणाला पर्सेंटाईल, समजा आपण हे 99.95 वाले सगळे 10च्या 10 आणले, ह्या सगळ्या 10च्या 10 कार्यकर्त्यांना म्हणणार घ्या, तिघांनी अप्लाय केलाय ना 3 सीट साठी, 10 जणांनी अप्लाय केलाय, बघूया आपण या मधल्याला मॅथ्स मध्ये कुणाला जास्ती मार्क्स आहेत, मॅथ्सचे पर्सेंटाईल असतील त्याला रँक पहिली दिली जाणार. ह्या 10 जणांच्या मध्ये ज्यांचे मार्क्स सेम आहेत त्यांच्यामध्ये, समजा मॅथ्सचे पण सेम आहेत मग फिजिक्सचे चेक केले जातील, ठीक आहे. फिजिक्सचे पण सेम आहेत केमिस्ट्रीचे चेक केले जातील, केमिस्ट्री पण सेम आहे, जो म्हातारा आहे त्याला पहिलं दिलं जाईल, म्हातारा म्हणजे ज्याची एज जास्त आहे. समजा एज पण सेम आहे, एकाच तारखेला जन्मल्यात, मग ज्यानं ऍप्लिकेशन नंबर, मग ज्यानं फॉर्म लवकर भरलाय ना त्याला रँक पहिला दिली जाईल. हे रूल आहेत, हा टाय ब्रेकर आहे आपल्याकडे. सुपर ओव्हर नाही, IPL चालू आहे म्हणणार सुपर ओव्हर करा यांची बसून, नाही आहे.
ज्याची सेम पर्सेंटाईल आहे मग रँक द्यायची यांना, ज्याचे मॅथ्सचे मार्क्स जास्ती, मॅथ्स सेम असतील, फिजिक्सचे जास्ती ते पण सेम असतील, केमिस्ट्रीचे जास्ती ते पण सेम असतील, एज जो जास्ती वयान आहे त्याला दिला जाईल पहिला, आणि तो पण सेम असतील, एकाच तारखेला जन्मले असतील. म्हणणार टाइम बघा की, आता टाइम कुठनं बघू, ऍप्लिकेशन नंबर बघा, ऍप्लिकेशन नंबर सेम असू शकत नाही का, सिक्वेन्स ना आलेत ना, नंबर दिलेले आहेत. इतकं सहसा होत नाही पण होतं बऱ्यापैकी. एकाच ह्याच्यावर एका वेळी होते, 7 विद्यार्थी होते एकाच मेरिट. मागच्या वर्षीच्या मेरिट काढून बघा तुम्हाला दिसतील. 1,70,000 स्टुडंट्सने अप्लाय केलाय, त्यामध्ये बरेच जण सेमला रँकला, मग ही रँकिंग लागते इथं. आता आता हे टॉपर जे ना 100% येणार आहेत त्यांच्यासाठी सांगतो की कसं निघणार. 100% पण सेम. आता 100% कुणाला येतात म्हणून सांगितलं की मी, टॉपर जे आलेत त्यांच्या त्यांच्या शिफ्टमध्ये, ज्यांचे मार्क्स सेम आहेत त्यांच्यामध्ये हा टाय ब्रेकरचा रूल लागला बघा. 100% आहेत तिघच्या तिघ, 99 आहेत तो पहिला. बघा इथं बघा, मॅथ्सला 99 आहे त्याला रँक फर्स्ट दिली जाईल. का, टाय ब्रेक झालाय, टाय ब्रेकर वरचे रूल लावले मॅथ्स. समजा मॅथ्स पण सेम आहे, कुठे चेक केलं जाईल, फिजिक्स. फिजिक्स पण सेम आहे, कुठे चेक केलं जाईल, केमिस्ट्री. केमिस्ट्री पण सेम आहे, मग पुढचे रूल, ज्याची एज जास्त आहे त्याला रेफरन्स किंवा ऍप्लिकेशन नंबर, ते 2 रूल लावून ह्याला वरती टाकलेला असेल, रँक 2 दिली. क्लिअर आहे. हे सगळे पर्सेंटाईल आणि तुमची मेरिट लिस्ट कशी बनते, त्यामुळे इझी पेपर असू दे, टफ असू दे, क्वेश्चन्स कॅन्सल होते, काहीही फरक नाही पडत आहे, सेम राहते. हा क्वेश्चन जरा जास्तीच 27 एप्रिलचं काय झालं, जरा क्वेश्चन जास्तीच कॅन्सल झाले, त्यामुळे मुलं पॅनिक झाली, आणि पॅनिक झाल्यामुळे काही मुलं ब्लँक होतात, काही जणांना टेन्शन ते नाही सहन होत, थोड्याशा फिलिंग्स वेगळ्या पद्धतीने येतात, त्यामुळे त्यांचा उरलेल्या पेपरवर इफेक्ट पडू शकतोय. ठीक आहे, पण 2-4 क्वेश्चन कॅन्सल झालं फरक नाही पडणार, मेरिट सेम राहते. सो कळालं असेल कसं असतं. मग पेपर इझी टफचा काही नाही, नॉर्मलायझिंग होऊन सेम पर्सेंटाईलला आणतात, आणि सेम पर्सेंटाईल मुलांचं हे टाय ब्रेकरवर सॉल्व्ह आउट. ठीक आहे, समजली प्रोसेस. चला, थँक्यू.